नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रज्वल वैद्य. सकाळी उठून आंघोळ करून मस्त फ्रेश झालतो. त्यानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो. हनुमानजीचे दर्शन केले. दर्शन झाले बढिया. मग त्यानंतर थोड्या वेळ आम्ही मंदिरात बसलो. मग भाऊला एक काम आठवण आलं. मग भाऊचं काम करण्यासाठी आम्ही दोघं निघून गेलो. एवढ्या उन्हामध्ये चाललं गेलो होतो, लेकिन भाऊचं काम होतं. आम्ही तिथं पोहोचून गेलो जिथं आमचं काम होतं. त्यानंतर तिथं एसीची हवा चालली होती, एकदम सुकून वाटे. मस्त एसी का. मग आम्हाला महाराजची फोटो दिली. आम्ही महाराजचे केले दर्शन. मग तो भाऊ याच्या तर आम्ही थोडा वेळ तिथं टाईमपास केला. तो भाऊला टाईम होते आला, तर आम्ही मग एसीची हवा खाऊन मग थोडा आनंद घेत होतो. आनंद आला, खूप मजा आला. मग काही तो भाऊ आला नाही, तर मग भाऊला फोन केला. भाऊला गोष्ट करत. भाऊ म्हणे 10 मिनिटात आलो म्हणे. तोपर्यंत आम्ही थांबलो. अभी का टाइम है, झूठ तो लग गया ना। तो अभी से चिता रोड में तो हर जगह चालू होगा अभी से। अच्छा, तो बड़ी मूर्ति नहीं बनाएंगे। पुलिस लाइन टाकली, पुलिस लाइन टाकली। कितने फुट की मूर्ति बनाने? 8 8 फुट। 8 फुट की मूर्ति बनाने। और राहुल भैया नहीं बना रहे क्या इधर? त्यानंतर आमचे ते काम झालं, तर आम्ही आलो घ्यायला दही कृष्णा डेअरीमध्ये. मग तो भाऊ म्हणे खूप महाग झाला म्हणे दही. मग भाऊ देत होता आम्हाला दही. नहीं सोडता भाऊ, बहुत महंगा हो गया। बस जीवनामध्ये एक असा खरा मित्र असे ज्याच्याजवळ चेतक गाडी असे, तो कधी आपली गाडी आणे. बनते तुम्हारा दुकान कल? अरे हम आके रोज देख रहे बने तुम्हारा दुकान. मग आम्ही संध्याकाळच्या लोकेशनवर पोहोचलो. भाऊनं आपली गाडी पार्किंगवर लावली, चेतक कंपनी. गोरेवाडामध्ये आलो. आता मी करायला वॉकिंग सुरू झाली. गोरेवाडाचा नजारा खूप सुंदर आहे. बढिया व्ह्यू आहे इथं आणि एकदम सुकून वाटून आला. मग आम्ही 1-2 शॉट सिनेमॅटिकची घेऊन घेतो. मस्त व्ह्यू माहोल होता तिथं. गोरेवाडा टेक नेचुरल ब्यूटी का ले रहे हैं मजा. क्या दिख रहा है नजारा. गाइस, कम बैक करने का समय आ गया. मई खत्म हो रहा, लेकिन कम बैक नहीं हो पा रहा, इसलिए हम आगे गोरेवाड़ा का लेने मजा. गोरेवाड़ा में सुना है वो भी आता है बिबट्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.